हाय हॅलो नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आता मी उठले होते आणि बेड करत होते. सकाळ झाली होती, 8:15 वाजले होते सकाळचे. पिल्लू पण उठला होता माझ्यासोबतच. थोडा कशाचा आवाज आला की हा लगेच उठतो. तर मी हा बेड लावून घेत होते, पटपट बिछाना उचलत होते. आज होता मार्गशीर्षचा गुरुवार, तिसरा गुरुवार होता. 2च गुरुवार केले मी. पहिला गुरुवार मला करायचा नव्हता, कारण आमच्या घरातले ह्यांचा चुलता वारला होता, त्यामुळं मग सुताक होतं, त्यामुळे केला नाही पहिला गुरुवार. दुसरा गुरुवार म्हणजे माझ्यासाठी हा दुसरा गुरुवार होता. पहिला गुरुवार झाला. व्हिडिओ काय मी बनवला नाही त्याचा. आता मी कंटिन्यू व्लॉगिंग करणार आहे असं ठरवलं आहे. आता बघू काय होतं आहे ते. तर चालू होतं माझं बेड करणं. पिल्लूचं चालू होतं मध्ये मध्ये नाचणं. सकाळी खूप थंडी वाजत होती, त्यामुळं मग त्याला मी बाहेर काही सोडलं नाही, घरातच होतं. त्याला बघत बघतच काम चालू होतं माझं. तर त्याने घेतली होती पक्कड खेळायला, मला मारत होता पक्कडनी. कपडे वगैरे धुवायला टाकले मी सगळे, बेड वगैरे झाला पूर्ण. तरी ते मी दूध तापत ठेवलं होतं, ते तापून झालं होतं. त्यानंतर गॅस बंद केला. तर आता मी किचन आवरती, म्हणजे ओटा आवरती आहे. तिथले भांडे वगैरे चहाचे सकाळचे घासायला टाकले. यांना चहा करून दिला होता. पिल्लूसाठी दूध तापून ठेवलं. बाकीचं सगळं राडा आवरून घेतलं तिथला. बॉटल्स वगैरे ठेवून टाकले. पिल्लू खेळायला काढतो सारख्या बॉटल. दूध पण फ्रीजमध्ये ठेवून टाकलं. दूध घेतलं होतं त्याला काढून बॉटलीमध्ये, बाकीचं दूध फ्रीजमध्ये ठेवून टाकलं. तिथं पण क्लीन केलं पूर्ण. आणि आता मी झाडू मारणार होते, त्यासाठी राडा आवरत होते. जो पडला होता तो मी राडा उचलते आणि तो राडा करतो आहे. पिल्लू मध्ये मध्ये बॉल टाकत होता, त्याची खेळणी टाकत होता. ते उचलत झाडू मारत होते. असंच असतं, लहान मुलं असल्यावर घरातला काम पण पटपट होत नाही. जरी आत्ता आवरलं तरी परत दिवसातनं 4-5 वेळा झाडू मारून होतो. सारखं ह्यांचा पसाराच आवरायला लागतो. मध्ये मध्ये बॉल टाकत होता, बॉटल खेळत होता. खूप मस्ती चालू होती त्याची सकाळ. मी दिवसभर तर देतोच, पण सकाळी उठल्यावर पण खूप मस्ती देतो. मध्येच ह्यांचा कॉल आला की गाडी चार्जिंगला लाव, म्हणून मी इथं चार्जर घेते आणि गाडी चार्जिंगला लावते. त्यानंतर मग मी पुसून घ्यायला लागले. पुसून घेतलं स्वच्छ घर. उठल्या झाडून पुसून केल्यावर फ्रेश वाटतं, म्हणून पहिलं म्हटलं आज झाडून पुसून करते. त्यानंतर आंघोळीला जाते. आंघोळ करून आल्यावर डायरेक्ट मग स्वयंपाक करून पूजा मांडायची होती, त्यामुळे पहिलं घर स्वच्छ केलं आणि मग आंघोळीला जाणार होते. फायनली घर स्वच्छ झालेलं आहे असं. तर आता मी आंघोळीवरून आलेली आहे. आज गुरुवार होता, त्यामुळे मग मी केस पण धुवून घेतले. आता मी हेअर ड्रायरने केस सुकवत होते. डेली यूज नाही करत मी हेअर ड्रायर, पण कधीतरी वेळेला लवकर केस वाळण्यासाठी मी हेअर ड्रायरने सुकवले. नाही तर माझं डोकं खूप दुखतं, त्यामुळे सुकून घेतले. इथं मी पावडर लावली, बट मी फाउंडेशन क्रीम यूज नाही करत, फक्त पावडर, टिकली, लिपस्टिक आणि ज्वेलरी, बाकी काय नाही लावत. टिकली पण मी जास्त लावत नाही, कानातले घालत नाही, कारण पिलू टिकली दिसले की टिकली काढतो, कानातले घातले की कानातले ओढतो. त्यामुळं मग डेली तर काय लावत पण नाही आणि घालत पण नाही. आज म्हणलं आहे गुरुवार, तर त्यामुळं मग रेडी झाले पूर्ण. कधीतरी होती इच्छा असं पूर्ण रेडी व्हायला, असं रोज कंटाळा येतो आहे असं रेडी व्हायला. आणि साडीमध्ये मला तर काही काम पण होत नाहीत, त्यामुळं मग मी जास्त करून साडी घालतच नाही. कधीतरी फोटो व्हिडिओ काढण्यापुरतंच घालते, दिवसभर तर घालतच नाही. आता पूजा झाल्यानंतर पण लगेच काढून टाकणार साडी, कारण मी पूर्ण दिवस नाही काढू शकत साडीमध्ये. फक्त ड्रेसवरच मला जास्त कम्फर्टेबल वाटतं. हे मंगळसूत्र मी तुळशीबागेतून घेतलं आहे. दिवाळीमध्ये घेतलं होतं, पण त्याला आज मुहूर्त लागला आहे घालायला. खूप मस्त आहे, नाजूक डिझाईन आहे त्याची. ते वेअर केले मी आत्ता. त्याच्यावर मॅचिंग मी बांगड्या पण घेतल्या होत्या. ते ह्या बांगड्या आहेत, खूप मस्त बांगड्या पण आहेत, नाजूकच. त्याच्यावर मॅचिंग होतं ते. बांगड्या वेगळ्या आणि गळ्यातलं वेगळं घेतलं होतं. गळ्यातलं दुसरीकडनं घेतलं आणि बांगड्या दुसरीकडनं घेतल्या होत्या, पण मॅचिंग झालं दोन्ही पण. इथं मी कानातले घालते आहे,
आता हे कानातले लोंबते आहेत, 100% पिल्लू ओढणारच आहे. पण त्या कानातलं तुटायचं काय वाटत नाही, पण कानाची भीती वाटते. खूप जोरात ओढलं, खूप कान दुखतं. त्यात 2-3 वेळा त्याने खूप जोरात ओढलेले. मला हे कानातलं खूप आवडतं, म्हणजे मी कशावर पण हे कानातलं घालते आता. मला लोंबते कानातले आवडत नव्हते, पण आता झुमके आणि हे कानातले आवडतात. फायनली मी अशी रेडी झालेली आहे. सिम्पल मेकअप माझा, नो फाउंडेशन, नो क्रीम, अशी दिसते आहे मी आता. मंगळसूत्र पण खूप मस्त दिसते. आता मी करत होते स्वयंपाक. पीठ मळून घेते आधी. पिल्लू तोपर्यंत आला होता, त्याला खाऊ घातलं थोडं आणि मग लगेच मी पीठ मळायला घेतलं. त्याला मी सकाळचं सॅरेलेकच खाऊ घालते, कारण आता तो 1 वर्षाचा या मंथमध्येच झाला आहे, 4 तारखेला. तर माझा पहिला ब्लॉग आला होता, पण सुरुवातीला थोडीशी टी व्हीची म्युझिक, म्हणजे पिल्लू घरात असल्यामुळं मग मी गाणी वगैरे लावते त्याला नादी लावण्यासाठी. पण त्या टी व्हीची म्युझिकमुळे यूट्यूबवाल्यांनी लगेच कॉपीराईट मारलं. आता थोडीशी म्युझिक पण त्यांना चालत नाही. इथे मी चपात्या करत होते, तोपर्यंत पिल्लू झोपून गेला होता. पिल्लू झोपला आहे तोपर्यंत चपात्या कराव्यात. तर त्याला बघत बघत नाहीच काम होत लवकर, पण केलं ॲडजस्ट, पटपट करायचं. भाजी टाकली होती मी आज, वालपापडी बनवली होती. ह्यांना नाही आवडत ती भाजी, पण मला आवडते, म्हणून मग त्यांच्यासाठी चपाती, दूध चपाती खातील ते, आणि मी भाजी चपाती खाणार होते. मला नाही आवडत ते दूध चपाती वगैरे, दूध भात, दूध चपाती, भाकरी, भात वगैरे. इथे मी चपात्या करत होते. भाजी पण आता शिजत आली होती, जे थोडी शिजलीच होती बाळाला झोपू घालेपर्यंत. त्यानंतर मग मी चपात्या करायला घेतल्या, तो झोपल्यानंतर. तो झोपल्यानंतर पण जास्त आवाज चालत नाही, जरा आवाज झाले की लगेच तो उठतो, त्यामुळं मग हळूहळू सगळं करायला लागतं. इथं माझ्या चपात्या चालू होत्या, भाजी पण रेडी आहे. कशी वाटते आहे कमेंटमध्ये सांगा भाजी. कोणाला पापडी आवडते ते पण सांगा. इथं माझं सर्व काम आवरलं होतं. परत एकदा मी झाडून पुसून केलं स्वयंपाक झाल्यानंतर, आणि इथं पिल्लू झोपला होता. म्हणजे 1.5 तास झाले तो काय अजून उठलाच नाही आहे, जे आत्ताच त्याने झोप काढून घेतली आहे. तर ही आहे आमची गाडी, आणि मी आत्ता चालली होते पूजेचं सामान आणायला. हे मुखवटे वगैरे बघितले मी, केळी घेतले. मुखवट्यामधले एक मुखवटा घेतला मी, कारण माझ्याकडे नव्हताच. एकटीच आले होते गाडी घेऊन. पटकन सामान ठेवलं, पिल्लूला शेजारीच ठेवून आले होते, शेजारच्या आजींकडे, आणि लगेच गेले. फक्त केळी आणि मुखवटेच घेतले. माझ्याकडे मुखवटे नव्हते. घरी आल्यानंतर पूजा मांडायला घेतली. पहिलं तर मी पाट घेतला, त्यावर कपडा अंथरून घेतला. त्यानंतर तांदूळ ठेवले. तो मुखवटा मी नारळाला बसवत होते. खूप वेळ तो बसतच नव्हता, आणि त्या मुखवट्याला नथ घालायला नाक पण टोचलेलं नव्हतं. मग त्याला मी टोचून घेतलं पिनाने, गरम पिन करून टोचून घेतलं, आणि नंतर त्याला नथ घातली. सारखं उठणं बसणं चालूच होतं. आज काय व्यवस्थित होतच नव्हती पूजा, कारण सगळं नवीन आणलं होतं, त्यामुळं मग वेळ लागला ते बसवायला पण. 1.5-2 तास तर माझ्या ह्याच्यातच गेलेत पूजा मांडण्यात. पण ते त्याला बीळ पण काय पडत नव्हतं, कारण ते खूपच हेवी होतं मुखवटा. यावर्षीच आलेत हे विकायला मुखवटे, नाही तर दरवर्षी वेगळे होते, एक खड्यांचे वगैरे. पण यावेळेसच असे आलेत. पण असा मुखवटा खूपच भारी वाटतो बघायला पण. तर इथं मी केळी वगैरे मांडली आहे, फुलं पण ठेवलेली आहेत, आणि पुस्तकसुद्धा ठेवलेलं आहे. दिवा वगैरे लावायचा होता, ती पानांची गड्डी पण ठेवलेली होती. बाळकृष्ण ठेवलेला होता. छोटाच पाठ होता, त्यामुळं मग सगळं असं जागा पण नव्हती, सुट्टी. तर जागा मोठी असते तर खूप भारी बसली असते अजून पूजा. तर चालूच होतं माझं, रांगोळी काढत होते मग मी. त्यानंतर नथ काही शेवटी त्याला बीळ पडलंच नाही नाकाला, मग त्यामुळं मग मी फेमिक्विकनी ती नथ चिटकून घेतली. चिटकवल्यानंतर पण ते फेमिक्विक सगळं माझ्या हाताला लागलं. खूप घाबरले होते, पूर्ण हात माझा कडक झाला होता. पण ते नंतर हळूहळू गेलं, म्हणजे पाण्यात काम करते ना सारखी, मग भांडी वगैरे घासताना ते निघून गेलं.
हळूहळू, पण ते पूर्ण पॅक झालं होतं. जर का माझे बोटं चिटकून असते ना, ते चिटकलेच असते. निघायला म्हणजे ते निघायच्या वेळेस पण कातडं वगैरे निघतं, पण तसं काय नाही झालं, चिटकले वगैरे नाही. फक्त नखावर सांडलं होतं फेविक्विक. फायनली मी चिटकवली. त्यानंतर दिवा वगैरे लावला, अगरबत्ती वगैरे लावून घेतली. दिवा अगरबत्ती लावल्याशिवाय तर पूजेचं हेच होत नाही, शेवटच होत नाही. त्यामुळं दिवा अगरबत्ती लावून घेतली. आणि ही पूजा मांडल्यानंतर खूपच प्रसन्न वाटतं घरामध्ये. त्यामुळे ही पूजा करावी असं मला तरी वाटतं. आणि मी हे मम्मीकडूनच शिकलेली आहे, कारण मम्मीचं बघून बघून मला पण करू वाटायची. त्यामुळे मग मी आवड म्हणून मांडायची मम्मीच्या इथं पण पूजा ही. तर फायनली अशी पूजा झालेली आहे. तर माझा ब्लॉग कसा वाटला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. शेअर करा, सबस्क्राईब